सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चासाठी बसलेले राजू शेट्टी साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले सगळे आमदार आणि काजू बागायतदार. खरं तर असं संकट याआधी कधी या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आलं नव्हतं आणि आज तरुण शेतकऱ्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी हा या ठिकाणी आवाज उठवला आणि या आवाजाचं रूपांतर या एवढ्या मोर्चामध्ये झालेलं आहे. मगाशी राजू शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे ठोस सरकारने भूमिका घेतली पाहिजे. या सरकारकडे या शेतकऱ्यांनी कधी मागितलं नव्हतं. आज इन्शुरन्सच्या माध्यमातून जो काय आपल्याला मदत मिळते त्याच्यावर आपण समाधानी होतो, परंतु इन्शुरन्सचे ट्रिगर हे अजूनही आपल्याला दाखवण्यात आले नाही आहेत. काल जिल्हा बँकेने जे व्याज दर सवलत दिली आहे ती पण जे भरणारे शेतकरी त्यांना दिलेली जाहीर केली आहे, परंतु आता शेतकरी हे व्याज म्हणजे मुद्दलच भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत आणि त्यासाठी सुद्धा सकारात्मक भूमिका आपण घेतली पाहिजे. हा खरं तर मोर्चा हे आंदोलन व्यक्तिविरोधात किंवा कोणाच्या विरोधात नाही आहे, तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. माननीय पालकमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष टाकून माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलो, परंतु दुर्दैवाने कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली म्हणजे ती झाली नाही, परंतु अजूनही वेळ गेला नाही. यावेळी शेतकऱ्यांना मदत नाही झाली तर हा शेतकरी उठणार नाही आणि त्यामुळे या मोर्चाचं स्वरूप आपण राज्यामध्ये सांगा, मंत्रिमंडळामध्ये सांगा, आमच्या भावना सांगा आणि ही जर मदत नाही झाली तर ह्याच्या सुद्धा पुढे पूर्ण आंदोलन शेतकरी या ठिकाणी करते. आपण मोर्चासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.